ए आशू उठ. अगं तुझ्याशिवाय आम्हाला कोण आहे ग? उठ उठ उठ. हे काय झालं का? काय झाले? चक्कर येते. काय? चक्कर येते. का बरं? काय नाही. हां गरगरायला चल दवाखान्यात जाऊ. दवाखान्यात जाऊ. चल चल ना. होय चल दवाखान्यात जाऊ. काय नाही दवाखान्यात जायचं. तू झोपलेच असं. ही पोरगं खेळायला आले इथं. पडलं बिडलं तर काय करायचं खाटवर ना असं? हां होय का? आहे ना लक्ष तुमचं? जरा बघा त्याला. बघू. कामं पण करायचे आहेत. मग माझं नाही तू उभं राहून देत नाही. आज काय उपवास आहे आमचा. उपवास नाही आहे. चक्कर असं डोकं एकदम असं भिरभिरते. मग होय का? ते भांडी बिंडी घासायची ती कोण करायचं? भांडी घासायचं आहे. जरा बरं वाटू दे. करते. बर. मग त्रास व्हायला लागलाय हो उभं राहिली. आज व्हिडिओ पण नाही टाकलास. हा? व्हिडिओ पण नाही टाकलास. माझी तब्येतच बरं वाटत नाही तर काय व्हिडिओ टाकू? बरं तर वाटलं पाहिजे ना. तब्येत बरंच वाटत नाही तर काय बनवू व्हिडिओ? त्याच्यात पोराला बघायचं असतंय, कामं असतात घरातले. आता पावसाळा चालू झालाय काय? एक तर पैसा नाही घरात. काय कसं करायचं? त्या दिवशी तनूला ती मशीन आणली. हां कसं करायचं? दवाखान्यात जाऊ. चल ना मग. घेतो चल पैसे कोणाकडनं तर. चल होय चल ना. होय चल. मस्करी नाही सांगत, खरंच सांगतोय. चल. हे आशू उठ. अगं तुझ्याशिवाय आम्हाला कोण आहे ग? उठ उठ उठ. होय ना वैभू? दवाखान्यात घेऊन जाऊया ना मम्मीला. तनू ए तनू चल जाऊया आपण. जाऊया दवाखान्याला जाऊया. चल जाऊया. हां जाऊया ना. ए तनू तनू ए तनू जाऊया ना. जाऊया ना. जाऊया. चल जाऊया. चल जाऊया. दीदीला नको ना. दीदीला ठेवून जाऊया ना. हे तनू होय चल ग दवाखान्याला. होय चल ग. रडायला काय झाले आता? होय का? होय रडायला काय झाले का? चल ना मी आहे ना. मी बघतो ना. चल ना. काय टेन्शन घेते? होय होय का? चल रडू नको. चल चल जाऊया दवाखान्याला. काय एवढं टेन्शन घेते? घेतो चल कोणाकडनं तर पैसे. चल होय चल. हां हे रडू नको ग बाया. उठ. होय चल. लोकांना वाटेल नाटकं करते. चल चल चल. हे आशू चल ना. गोळ्या आहेत घेते मी. काम ते करायचे सगळं परत तेच आहे. आराम काय नाहीच आहे. सगळं दुखतंय अंग. अरे लहान पोरामुळं ना तसं होतं यार. काय करणार? माझं पण सगळं काय बोलणार. मला माणूस भेटत नाही त्याच्यामुळे कामाची गोंधळ झाली सगळी. काय करणार? डिलेवरी झाल्यापासून आराम नाही. ते आता खूप भयानक होते माझ्यासोबत. त्रास ते काय झालं माहीत आहे? तू डिलेवरीतनं आल्यापासून ना किती 2 दिवसच तेवढं हॉस्पिटलमध्ये ठेवलं असेल ना तुला. त्याच्यानंतर लगेच घरकाम केलंस त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे ग. हे कळलं का? त्याच्यामुळं अंग वगैरे दुखतं. कळलं? आपल्याला कोण नाही म्हटल्यावर कसं करायचं ग? हां बाबा माझी जरी आई असती किंवा तुझी जरी आई असती तर
काही ना काहीतरी केलं असतं, पण दोघाचं पण कोण नाही तर काय करणार आहे यार. आपलं जीवन आपल्यालाच जगावं लागेल ना. की नाही? मग कोण येणार आहे आपल्या ह्याला करायला? हां, आजपर्यंत डिलेवरी झाल्यावर कोण आलं नाही. हां, आता तर कोण येणार आहे? होय का? कोण येणार आहे? मग आपलं आपल्यालाच करावं लागणार आहे ना. माझी तरी आई पाहिजे होती, तुमची नाही तर माझी तरी. हो, पण आता देवाने ठेवली नाही त्याला तर काय करणार आपण ना. आम्हाला पण आपल्याला कुठं भेटलं आईचं प्रेम सांग ना. आई वडिलांचं प्रेम भेटलं असतं ना. लय संघर्ष केला यार आपण, इथपर्यंत आलोय तर बघूया काय तर होईलच. आपल्याच नाही, डिलेवरीमध्ये तरी कोणतरी पाहिजे होतं. हो, पण काय करणार यार. कोण आलं असतं ना, कोणी जरी आलं असतं ना, डिलेवरी जरी करायला तुझी, काढून दाखवलं असतं लगेच, कळलं ना. होय, रडू नको ग, उठ. रडायची काही गरज नाही, उठ उठ उठ. रडून काय होणार आहे? हां, होय का? रडून काय होणार आहे का मग? ते पोरं मोठी झाली की टेन्शन आहे, सगळं करायला लागते. होय, बरोबर आहे ग, तू म्हणते तसं बरोबर आहे, पण काय करणार ना, विलाज नाही त्याला. उठ उठ, कुठनं तरी घेतो पैसे मी, जाऊया चल. होय चल. आहेत गोळ्या आहेत ते घ्यायचे. अगं चल ना, जाऊ दे 400-500 रुपये, 1000 रुपये जाऊ दे चल, परत देता येतील ग. ते परत ती इंजेक्शन, ते गोळ्या, तेच आराम काय भेटतच नाही, नुसतं इंजेक्शन आणि गोळ्याच घ्यायच्या. मग आता आराम तरी काय यार, मी भांडी घासू शकतो, भांडी वगैरे करू शकतो, पण काय यार. चल ना तनू, ए तनू, ए तनू, तनू, ए तनुडी, चल मम्मीला जाऊया घेऊन दवाखान्यात जाऊया घेऊन. हां हां, जाऊया चल. चल आवल तो. आपल्याच वाट्याला का असं आलंय? हे म्हणायचे आपले कर्माची फळं भेटतात आपल्याला. आपल्याच वाट्याला आलंय. झालं ह्याच्यातून मोकळं पडलोय, पण पुढचा प्रॉब्लेम ना. अगं होईल ना यार, होईल ना. काय यार, एवढं आपले लोक काय एवढे ही नाही आहेत सपोर्ट करणार आपल्याला. चल काय ठीक, उठ 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 उठ. ते जेवण बनवायचं आहे. अरे हो, जेवण आल्यावर पण बनवू शकतो ना यार, उठ ना. हां, काय इंजेक्शन, पेन किलर इंजेक्शन आणि गोळ्या देतात. गोळ्या काय आहेत, गोळ्या खाते. मला भीती वाटते ते इंजेक्शन घ्यायला. तुला जमणार नाही का आम्हाला 1-2 दिवस यायला? कसं येऊ आता, पोरगा पण आता हे करतो, उभं राहायचा प्रयत्न करतोय, उभं राहतोय, त्याला बघायला लागते, कोण ना कोण पाहिजे ना. तेवढेच 2 दिवस आले असते, 2-3 हजार रुपये झालं असतं यार. बघू, प्रयत्न करते. म्हणजे तेवढंच कसं कोणाला हात पसरायची गरज येणार नाही ग. त्या दिवशी 1000 रुपये घेतले होते, ते आता द्यायचे आहेत अजून, कळलं का? चल उठ 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 उठ, बघूया कोणाकडनं तरी घेतो चल मी पैसे. होय चल. जाऊया ना. बघू, आधी जेवण ते करायचे, घरातली कामं करायचे. पोराला पण बरं वाटत नाही, नुसतं टेन्शन आहे डोक्याला, एक टेन्शन नाही. पोराला 2-4 हजार रुपये गेले असतील ना दवाखान्याला. तेव्हा होते म्हणून बरं झालं कामाचे. घरामध्ये असं मोठं कोणच नाही की सांगणार. नुसतं दोघंच आहोत. दोघातले एक तरी आई असती तर तरी हे असं वाटलं असतं, आहे कोणतरी आपलं. असं चल उठ. चल उठ, आहे आशू उठ.
गोळ्या बिळ्या खात चल, काहीतरी नाश्ता कर. चहा बनवू का मी? होय, चहा बनवू काय? बनवू का सांग ना चहा. हां चल. हे बारकी पोरं आहेत ग, उपाशी ठेवून चालेल का त्यांना? हां होय का? उपाशी ठेवून चालेल? हां त्यांना पण मी पण करतोय ना यार, काय ना काहीतरी करतोयच की. हां मग असं का करतेस? चल ना, उठ ना. बारकी पोरं आहेत यार, नाही तर बाकी काय आपण दोघेच असतो ना तर काही नाही, मी काही ना काहीतरी केलं असतं. म्हणजे केलं असतं म्हणजे एक दिवस उपाशी राहायला असं चाललं असतं. करते मला. हां पित्ताची गोळी खायला लागते. खा ना यार काहीतरी. गोळ्या देऊ का आणून? ए गोळ्या देऊ काय? हां धर धर गोळ्या. ए धर गोळी खा, धर धर. ही यायची का बघ, हीच आहे ना. हे बघ केसा बिसाचा अवतार काय केलाय बघ ते. हां आधी हे बघ फ्रेश हो व्यवस्थित, काय का होय फ्रेश हो, आपण दवाखान्यात जाऊया. कोण येत नाही करायला, बघ लक्षात ठेवू, आपलंच करायला लागतंय. कोण येत नाही हे लक्षात ठेव, कळलं का? पोरं आहेत आपल्याकडे 2, काय काय का होय, कळलं का? आवर, आंघोळ बिंघोळ कर, फ्रेश हो. मी जरा जाऊन येतो बाहेर, कोणाकडे भेटतात का बघतो, काय. आणि बघ आवरून पटकन जाऊया दवाखान्यात, काय. अंगावर नको काढूस यार, कसं आहे 2 पोरं आहेत आपल्याला. एक लक्षात ठेव, आई हवं असते त्यांना पोरांना, कळलं काय. कोण येत नाही करायला, आपलंच करायला लागतंय. जेवण बिवून मरून चला ते पटकन, उठ 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 जायचं. बघू काय होतं, काय यार करणार. हे असलं ऊन पडायला आले पण माणसं भेटत नाही कामाला, काय करणार. चल. मी एकटा तरी कसं जाणार ना यार. हां होय. ताप आला का तू? अरे तापलं की ग अंग. हां होय तापले अंग. दे त्याला जरा, ती खेळत बारका आहे ना तू, लहान आहे ना तो, खेळत बघते. ये 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 बाबू, मम्मीला बरं वाटत नाही ना बाबू, मम्मीला बरं वाटत नाही ना म्हणून. हे चल ग दवाखान्यात जाऊया, चल दवाखान्यात, चल टाकले उठ. काय अवतार करायला यार खरंच. उठ ग, मुख्याला जास्ती पोरं. ए उठ ना. मित्रांनो ऐकत नाही, काय नाही, काय करणार सांगा. हां दवाखान्यात चल म्हणतोय, ऐकत नाही जरा पण, काय बोलणार. एकटा मी तरी काय करणार ना, बारकी पोरं आहेत ही, हे ऐकत नाही, मग तिच्याशिवाय राहत नाही माझ्याकडे, असा आहे विषय. की वैभूला काय, वैभूचं काय येत नाही सोडा, पण ह्याला तरी मग मी हवी असते. परत ह्याला आणि प्रॉब्लेम व्हायचा, ह्यालाच आत्ताच जेस्ट 2-3 हजार रुपये घातलेत मी आणून परत, काय बोलणार ना. हिला दवाखान्यात घेऊन जातो,